दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे शौर्य आणि त्यासोबत कुमुदिनी दोघंही जण बोलत असतात. शौर्य कुमुदिनीला सांगत असतो की मला ना पूर्णपणे खात्री आहे की काही झालं तरीसुद्धा मी आता त्या आत्मारामला शोधून काढणारच आहे आणि यासाठी मी काहीसुद्धा करेन. आणि मला आता कळलेलं आहे की हा आत्माराम नेमका कुठपर्यंत गेलेला आहे ते. म्हणजे आपल्याला जे काही भासवलं जात होतं की तो इथेच नाही आहे, तो कोकणात गेला आहे, पण हे सगळं काही चुकीचं आहे. कारण तो आत्माराम जो आहे तो मुळात आहे ना बदलापूरमध्येच आहे आणि त्याची सगळी माहिती मी आता शोधून काढणार आहे. काही झालं ना तरीसुद्धा. मग हे तुला कसं कळलं की तो कोकणात नसून इथे बदलापूरला आहे? ते मी ते सगळं काही शोधून काढलेलं आहे. आणि जर हर्षवर्धन यांना वाटत असेल की हे सगळं करून ते जिंकले असतील तर त्यांची मी हार करणार आहे. कारण ऊर्जाला हेच वाटतंय की या सगळ्यामध्ये माझीसुद्धा हर्षवर्धनला साथ आहे आणि मला तिला हेच पटवून द्यायचं आहे की या सगळ्यामध्ये माझी चूक नाही आहे ते. दुसरीकडे आता दिव्या ॲफिडेविट घेऊन गेलेली असते पद्माकडे आणि पद्माला आता त्या ॲफिडेविटवर सह्या करायला सांगत असते. पद्मा म्हणत असते पण हे कशा संदर्भात आहे? त्याच वेळेला तिला दिव्या सांगते की तू तर म्हणाली आहेस की तू केस सोडणार आहेस, मग त्यासाठी काही लेखी पुरावे तर असायलाच हवे ना. म्हणूनच तू आता ह्या पेपरवर सह्या कर, म्हणजे आम्हाला खात्री पटेल की खरंच तू ही केस सोडलेली आहे. मग आता इकडे पद्मा विचार करते. पद्माच्या डोक्यामध्ये एक नाही तर अनेक विचार सुरू असतात. कारण पद्माने ही खेळी अशीच खेळलेली होती, पण हर्षवर्धन आता त्या सगळ्यामध्ये तिला अडकू पाहत होता. तिला व्यवस्थितपणे तो अडकवत होता, पण दिव्यासुद्धा त्या सगळ्यात सहभागी होती. दिव्या जी आहे ती मात्र आता म्हणू लागते की या सगळ्यामध्ये तुला मी एवढंच सांगते की तुला पैसे तर नको आहेत, बरोबर? तुला पैसे नको आहेत ना, तर तू एक काम कर, या पेपर्सवर सह्या कर आणि तू मोकळी होऊन जा. म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी एकदम क्लिअर होतील. पण मला हे पेपर्स आधी वाचवावे लागतील असंही पद्मा म्हणते. मग हे पेपर तू वाचून काय करणार आहेस? त्याच वेळेला दिव्याच्या लक्षात येतं की तिला हर्षवर्धन यांनी सांगितलेलं होतं ती काही झालं तरीसुद्धा पेपरवर लगेच सह्या करणार नाही. मग तिने आता मुद्दामून ना पेपर्सवर सह्या करण्यासाठी दिव्याने पेनही तिच्या हातात दिलेलं असतं आणि ती पेन काढून जेव्हा तिला देते ना तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की हे पेन घे आणि हे पेनच आता तू ह्या पेनने सह्या करून टाक. पण आता पद्मा ही सांगत असते की सॉरी, पण मला ना आधी पेपर्स वाचायला लागतील, मी माझ्या वकिलाकडनं हे पेपर्स वाचून घेते. म्हणजे आता तू ही गोष्ट त्या ऊर्जापर्यंत घेऊन जाणार आहेस का? नाही नाही, ऊर्जापर्यंत मी ही गोष्ट घेऊन जाणार नाही. मी एका दुसऱ्या वकिलाकडनं ही पेपर्स वाचून घेईन आणि मगच त्यावर सह्या करेन, असंही तिने आता डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना तेव्हा मात्र आता दिव्या म्हणते की बरं ठीक आहे, पण कर सह्या. आता ते ॲफिडेविट घेऊन लगेचच पद्मा जी आहे ती ऊर्जाला घेऊन पोलीस स्टेशनला गेलेली असते आणि ते ॲफिडेविट त्या पोलिसांना दाखवलं जातं. पोलीस जेव्हा ते ॲफिडेविट बघतात तेव्हा मात्र म्हणतात की काय हे, म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार कुठच्या थराला जातील? म्हणजे ही केस सोडण्यासाठी त्यांनी चक्क हे ॲफिडेविटसुद्धा बनवले. पण ऊर्जा म्हणते की तुम्ही एक गोष्ट लक्षात बघितलीत का, आणलीत का? यामध्ये कुठेही ना त्यांचं नाव नाही आहे. त्यांचं नाव असलं असतं तर गोष्ट वेगळी होती, पण त्यांचं नाव नसल्यामुळे ना सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अगदीच वेगळ्या दिसत आहेत. बघितलेत का? पद्मा म्हणत असते पण जर आपण याचा वापर करून घेतला तर या केसमध्ये, म्हणजेच त्यांनीच आपल्याला हे सगळं पाठवलं होतं असं. पण आपण नाही करू शकत तसं, कारण आपल्याकडे कोणताच पुरावा नाही आहे की हे सगळं काही हर्षवर्धननेच केलेलं आहे का. यामध्ये कुठे नोंद केलेली आहे की हे त्यांनीच पाठवलेलं लेटर आहे? त्यामुळे आपण कोर्टामध्ये सुद्धा पुरावा म्हणून हे सादर करू शकत नाही. नाहीतर या सगळ्यात ना आपणच अडकू, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात येतात ना तेव्हा मात्र आता इकडे पद्मासुद्धा थोडा विचार करते. मग पद्मा आता म्हणत असते मग या सगळ्यावर ऑप्शन काय काय करायचं? आता इकडे
तोच विचार सुरू असतो की यावर काहीतरी तर ऑप्शन काढायला हवा. पण आता ऊर्जा म्हणते की आपण आपल्या परीने प्रयत्न करूया, काळजी करू नकोस, बघूया आपण काय ते. आणि असं बोलून असता ती आता त्या पोलिसांना सांगते की माझं जरा काम आहे, तेवढं काम मी करते, आज जरा मला कोर्टात जायचं आहे, असं देखील ऊर्जानं आता सांगितलेलं असतं. ऊर्जा जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा आता ते पोलीस देखील म्हणतात की ठीक आहे, ऊर्जाला अर्जंटमध्ये जायचं असतं आणि त्याचसाठी ऊर्जा जी आहे ना ती तिकडनं आता बाहेर पडते. ऊर्जा जेव्हा आता तिकडनं बाहेर पडते तेव्हा मात्र आता ऊर्जा रस्त्यावरनं जात असताना तिचं लक्ष नसतं. ती मात्र आपल्याच तंद्रीत जात असते, कारण तिला लवकरात लवकर पोचायचं असतं आणि यासाठी तिची धावपळ सुरू असते. ज्या वेळेला ती जात असते तेव्हा मात्र आता ती घाईगडबडीत जात असते, पण विक्रांतची जी माणसं असतात ना ती बरोबर तिचा पाठलाग करत असतात. जेव्हा ती माणसं तिचा पाठलाग करत असतात ना तेव्हा मात्र शौर्यही नेमका त्याच रस्त्याने चाललेला असतो आणि शौर्यही त्याच रस्त्याने जात असताना शौर्यला काहीसं दिसतं. मग शौर्य विचार करतो की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे, पण ती गडबड काय आहे हे काही गेल्या आता समजत नसतं आणि म्हणूनच हळूहळू का होईना तो पुढे जायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला हा माणूस का बरं पाठलाग करत असेल हा विचार डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. मग आता तो बघतो तर काय, हा माणूस त्याच्या हातामध्ये आता पिस्तूलही असते. पिस्तूलही हातामध्ये असल्यामुळे ना आता अजूनच टेन्शन आता शौर्यला आलेलं असतं. शौर्याच्या लक्षात येतं की हा माणूस आहे ना नक्कीच आता ऊर्जावर हल्ला करणार आहे आणि या सगळ्यातून तो आता ऊर्जाला वाचवू पाहत असतो. म्हणूनच तो आता हे सगळं काही सोडून ऊर्जाच्या समोर जाऊन उभा राहतो. ऊर्जाला म्हणत असतो की ऊर्जा पळ, ऊर्जा पळ. आणि त्याच वेळेला तो त्याच्या हातात ना ती पिस्तूलही खेचून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला ढकलून द्यायचा प्रयत्न करतो. पण इथे मात्र काही भलतंच घडत असतं. ऊर्जा जी आहे ती विचार करत असते की या शौर्याला झालंय काय, कशाला एवढा ओरडतोय. पण आता इकडे ऊर्जा पाहते तोपर्यंत ना ऊर्जाच्या तो गोळी घालण्यासाठी तयारच असतो. ऊर्जाला गोळी घालायला तयार असतानाच शौर्य मात्र आता तिचं रक्षण करत असतो. शौर्याच्याच आता छातीत ती गोळी घुसते. शौर्याला गोळी लागल्याबरोबर ऊर्जा मात्र आता तिथे एकदमच टेन्शनमध्ये येते. तिला कळत नसतं की आता काय करावं ते. ऊर्जा आता शौर्यला उठवायचा प्रयत्न करत असते. तिच्या ओढणीने तिने अक्षरशः ना आता ते सगळं काही जिथे गोळी लागलेली आहे तिथे बांधून ठेवलेलं असतं, जेणेकरून आता ती गोळी आतपर्यंत जायला नको. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सगळ्यांसाठी आता ती मदतीचा हात मागत असते. सगळ्यांना म्हणत असते की प्लीज प्लीज कोणीतरी या, वाचवा वाचवा. आणि त्यानंतर तिने आता आजीला कॉल करायचं ठरवलेलं असतं. आजीला ती स्वतः कॉल करते आणि आजीला या सगळ्याबद्दल सांगू लागते. आजी जेव्हा या गोष्टी ऐकते ना तेव्हा मात्र आता आजीला धक्काच बसतो. आजी म्हणते की मी येते हॉस्पिटलमध्ये, तू हो पुढे. मग आता ज्याला काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं होतं आणि यासाठी तिने आता SG हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तिने या संदर्भात आजीलासुद्धा सांगितलेलं असतं. आजीलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो की आता हे अपघात आणि या सगळ्या गोष्टी तिच्या आता एकदमच अपेक्षेच्या बाहेर असतात आणि त्यामुळेच ना तीसुद्धा घरात ना कोणालाही काहीच सांगत नाही आणि लगेचच तिकडनं बाहेर पडते. आणि जेव्हा ती अशी धावपळीत जाते तेव्हा मात्र आता सगळीजणं विचार करतात की नेमकं काय झालं असेल, का गेल्या असतील ह्या एवढ्या घाई गडबडीत. मग दुसरीकडे मात्र आता जयालासुद्धा कळत नसतं, तीही विचार करत असते. पण आता काही क्लबमध्ये मीटिंग तर नाही आहे, मग आता एवढ्या घाई गडबडीत त्या का गेल्या असतील असे अनेक विचार ना डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात. तर दुसरीकडे मात्र ऊर्जा ही शौर्यला घेऊन आता पोचलेली असते. ऊर्जा जेव्हा शौर्यला घेऊन तिथे पोचते ना तेव्हा मात्र आता शौर्य हा बेशुद्ध अवस्थेत असतो. डॉक्टरांना ऊर्जा रिक्वेस्ट करत सांगत असते की प्लीज काही करा, पण शौर्यला या सगळ्यातून बाहेर काढा. आणि त्याच वेळेला इकडे कुमुदिनी ही हर्षवर्धनला कॉल करून हा घडलेला प्रकार सांगते. हर्षवर्धनला आता हे सगळं ऐकून तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तो म्हणत असतो की मी येतो याची हॉस्पिटलला आणि असं बोलून फोन ठेवतो. आदित्य विचारतो की डॅड काय झालं आहे. आदित्यने हे विचारल्याबरोबर ना इकडे मात्र आता
वरला पटकनच हर्षवर्धन गाडी जी आहे तो दुसरीकडे वळवायला सांगतो, म्हणजेच हॉस्पिटलच्या दिशेने गाडी वळवायला सांगितल्यामुळे आता इकडे मात्र हर्षवर्धनचा जीव नुसता थाऱ्यावर नसतो. एक नाही तर अनेक विचार डोक्यामध्ये सतत फिरत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की कुमुदिनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि हे सगळं काही जेव्हा दिसतं तेव्हा मात्र आता कुमुदिनीच्या मिठीत शिरून ऊर्जा खूपच जास्त रडत असते. ऊर्जा जी आहे ती आता म्हणत असते की हे सगळं काही व्हायला नको होतं, हे खूपच भयंकर असं झालेलं आहे. मग आता ऊर्जाला समजावलं जातं, ऊर्जाला सांगितलं जातं की नको काळजी करूस, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. आणि त्याच वेळेला आता ऊर्जा रडत असते. सारखी ती डॉक्टरांकडे बघत असते, डॉक्टरांना म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही माझ्या शौर्यला वाचवा, शौर्यला काही होता कामा नये, असं देखील आता डॉक्टरांना रिक्वेस्ट करतच ती बोलत असते. डॉक्टरांची टीम ही खूप जास्त धावपळ करत असते. इकडे तिकडे आता डॉक्टर फिरत असतात आणि त्याच वेळेला जेव्हा आता डॉक्टरांची इकडे तिकडे फेऱ्या मारणं सुरू असतं तेव्हा मात्र आता इकडे आदित्यसुद्धा घरी फोन करून या सख्याबद्दल सांगू लागतो. आदित्य जेव्हा या सख्याबद्दल घरी सांगतो ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता घरात सगळ्यांनाच बसलेला असतो. खास करून शौर्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण तिनं विचारही केला नव्हता की या सगळ्या गोष्टी एवढ्या होतील त्या. आणि त्यामुळेच ना आता जेव्हा आदित्यला ती फोन करायचा प्रयत्न करते पण आदित्यचा समोरून स्वतःहून फोन आलेला असतो आणि त्यामुळे आता म्हटलं जातं की थांब, आदित्यदादाचा फोन आला आहे. आणि फोन हातात घेतल्यानंतर तिला आता समजतं की शौर्यला गोळी लागलेली आहे आणि शौर्यला गोळी लागलेली आहे ही गोष्ट कळल्यानंतर आता तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. घरात तिने अजून कोणालाही सांगितलेलं नसतं पण ती स्वतः आता तिथे चक्कर येऊन पडलेली असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की खूप जास्त धावपळ सुरू असते आणि तेवढ्यातच ना इकडे आता हर्षवर्धनसुद्धा येऊन पोचलेला असतो. हर्षवर्धन जेव्हा आता येऊन पोचतो ना तेव्हा मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो की हे सगळं कसं झालं, हे खूप जास्त भयंकर आहे, हे व्हायला नको होतं, असंही आता बोललं जात असतं. आणि त्याच वेळेला ना हर्षवर्धन डॉक्टरांकडे बोंबलून सांगत असतो की काही झालं ना तरीसुद्धा माझा मुलगा आहे तो, त्याला वाचवा, काही लागलं करायला तरीही चालेल पण तो वाचायला हवा, असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना हे सगळं लांबून उभं राहून ऊर्जा ऐकत असते आणि ऊर्जाला तर आता धक्काच बसलेला असतो. ती विचार करते की हे सगळं काय चाललेलं आहे, आता या सगळ्यामध्ये सुद्धा मलाच ही लोक ग्राह्य धरतील, पण हे सगळं काही ऊर्जामुळे झालेलं होतं, यात काही वादच नाही. पण आता जेव्हा हर्षवर्धन डॉक्टरांना म्हणत असतो की काही करा पण माझा मुलगा वाचायला हवा, असं जेव्हा तो आता रिक्वेस्ट करत बोलत असतो तेव्हा ऊर्जाचं बरोबर लक्ष असतं. ऊर्जा बघतच राहते पण दुसरीकडे मात्र आता डॉक्टर म्हणतात की आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतोय, आम्हाला जितकं शक्य होईल ना तितके आम्ही प्रयत्न करू वाचवण्यासाठी, पण या सगळ्यामध्ये ब्लड लॉस खूप झालेला आहे आणि त्यामुळेच ना काही आम्ही सांगू शकत नाही, असं देखील डॉक्टर आता सांगू लागतात. पण आता हर्षवर्धन जोरजोरात ओरडू लागतो आणि म्हणत असतो की कितीही पैसा लागू दे, सगळा पैसा खर्च करायला मी तयार आहे, पण माझा मुलगा वाचायला हवा, काही झालं ना तरीसुद्धा, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे समोर असलेल्या ऊर्जाकडे त्याचं लक्ष जातं. ऊर्जाला बघितल्यानंतर तो लगेचच ऊर्जाकडे जातो आणि ऊर्जाला म्हणत असतो की तू इथे काय करतेस. त्यावर कुमुदिनी आता हर्षवर्धनला थांबवते आणि हिच्यामुळेच तर आज आपण हॉस्पिटलमध्ये आहोत, म्हणजेच हिनेच तर आपल्या शौर्यला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे हे आता सांगितलं जातं. आणि जेव्हा ही गोष्ट कळते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच इकडे असणाऱ्या हर्षवर्धनसाठी असतो. दुसरीकडे आता शौर्याच्या आईलासुद्धा जेव्हा ही बातमी कळलेली असते
तेव्हा तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती जागेवरच कोसळते. जशी ती आता जागेवर कोसळते ना, तसं मात्र आता तिला सावरायला इकडे सगळीच जण असतात आणि तिला विचारतात सुद्धा की नेमकं काय झालं आहे ते तरी सांग. आणि त्याच वेळेला जेव्हा तिला विचारलं जातं तेव्हा मात्र आता ती रडत रडतच म्हणत असते की खूप भयंकर असं झालेलं आहे आणि ॲक्सिडेंट झाल्याची घटना ती आता सांगू लागते. ती जेव्हा हे सगळं काही सांगते तेव्हा मात्र आता घरात सगळ्यांनाच धक्का बसतो. दुसरीकडे हुडबुट्टे साहेब यांनासुद्धा कळलेलं असतं की हा अपघात खरं तर ऊर्जावर घडवून येणारा होता, पण तरीसुद्धा ना या सगळ्यातून ती वाचलेली आहे, पण शौर्यवर हल्ला झाला आहे. मग आता या मारेकरीला शोधायलाच हवं. नेमका हा मारेकरी आहे तरी कोण, या सगळ्याचा शोध घ्या असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे हर्षवर्धनचे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढा. हर्षवर्धनने कोणाकोणाला कॉल केलेले आहेत आणि कोणाला हे सगळं घडवून आणायला सांगितलं आहे, या सगळ्याचा तपास घ्या. मला या सगळ्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती हवी आहे असं देखील आता हुडबुट्टे साहेब जे आहेत ते बोलत असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्या बोलतात ना, तेव्हा मात्र आता इकडे ठीक आहे, मी सगळी माहिती काढतो, तुम्ही काळजी करूच नका असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय, आता सगळ्याची हिस्ट्री काढायचं काम जे आहे ते आता ठरलेलं असतं. पण दुसरीकडे मात्र दुपारच्या वेळामध्ये हा सगळा काही अतिरेक कसा होऊ शकतो, मुळात येत ना मला त्याच गोष्टी कळत नाही आहे. हे सगळं काही कोणी आणलेलं आहे घडवून, हे तर शोधायलाच हवं. आणि या सगळ्यामागे हर्षवर्धनसुद्धा असण्याचा डाव असू शकतो, कारण ऊर्जावर हल्ला होणार होता पण त्या शौर्यने स्वतःवर घेतला. इकडे हर्षवर्धन जो आहे तो मात्र आता चिडलेला असतो आणि हर्षवर्धन ऊर्जाला ह्या सगळ्याबद्दल विचारत असतो की तू इथे काय करत आहेस आणि हे सगळं काही. पण त्यावेळेला ना ऊर्जा शांत उभी असते. ऊर्जा शांत उभी असतानाच ना आता जेव्हा कुमुदिनी सांगते की हे सगळं काही हिनेच आणलेलं आहे, तेव्हा मात्र कुठेतरी जाऊन शांत बसला जातो. पण हर्षवर्धन म्हणतो ऊर्जा बोल, तुला माहिती असेल की हा अपघात कोणी घडवलाय आणि कुठे झाला आहे ते, त्यामुळे तुझ्याकडनं मला अपेक्षा आहे, बोल. आणि इकडे आता सगळीजण शौर्याच्या घरातले हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले असतात आणि ते ना आता खूप जास्त रडत असतात. खास करून शौर्याची आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा लगेच जाऊन ना आता समोर उभ्या असलेल्या या हर्षवर्धनला जाऊन ती मिठी मारते. हर्षवर्धनला म्हणत असते की हे सगळं काही काय झालं आपल्या शौर्याच्या बाबतीत, शौर्याला काही होता कामा नये असं देखील आता ती रडत रडतच बोलत असते. पण जेव्हा ऊर्जा समोर असलेल्या त्या बाईला बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की या बाईला तर मी पाहिलेलं आहे, म्हणजेच मी त्या दिवशी घरात गेली होती ते जहागीरदारांच्या घरी गेली होती का, असे एक नाही अनेक विचार ना आता डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात. आणि मग आता तिच्या लक्षात येतं की तिच्याकडनं काय घडलेलं आहे, ती म्हणजे ही शौर्याची आई आहे आणि शौर्याच्याच घरी मी गेले होते ही गोष्ट आता तिच्या लक्षात येते. आणि त्यामुळेच ना तिला धक्काच बसतो. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की शौर्याची आई आता बघूनच विचार करत असते आणि म्हणत असते की ही मुलगी इथे काय करते. त्याच वेळेला आता सांगितलं जातं की हिनेच तर आपल्या शौर्याला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. आणि जेव्हा या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता ऊर्जा तर चकित पडलेली असते. पण कुमुदिनी सांगते की आज आपला शौर्य वाचला आहे तो फक्त या मुलीमुळेच. पण आता नेमका कुमुदिनीलाच कसा काय फोन केला ही गोष्ट कुठेतरी ना मनामध्ये आता फिरू लागलेली असते हर्षवर्धनच्या. म्हणजे आता हर्षवर्धनच्या लक्षात आलेलं असतं की कुमुदिनी आणि हे दोघंही जण एकमेकांना कसे काय ओळखतात, हा मोठा प्रश्न असतो. आणि जेव्हा हा मोठा प्रश्न असतो ना तेव्हा मात्र आता विचार केला जात असतो. हर्षवर्धन विचार करतो की ह्या दोघीही जणी एकमेकींना कसं काय ओळखतात आणि त्यामुळेच ना त्याच्या डोक्यात एक नाही तर आता अनेक विचार सुरू होतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.